सेलू तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली असून सन 2025 ते 26 साठीच्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यास काल मंगळवारी मंजुरी देण्यात आली। येथील पंचायत समिती सभागृहात आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत यावेळी लोकाभिमुख निर्णयाचा धडाका पाहायला मिळाला। या बैठकीत सेलू तालुक्यातील 36 अतिक्रमणधारकांना महसूल व गावठाण अंतर्गत स्थायी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले। हेलोडी, हमदापूर, दहेगाव व बोंडसुला येथील लाभार्थ्यांना या निर्णयाचा थेट फायदा झाला असून अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना अधिकृत हक्क मिळाल्यानं समाधान व्यक्त होत आहे। सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा निर्णय मौलाचा दगड ठरणार आहे। यावेळी पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गावनिहाय परिस्थितीचा सखोल आढावा घेताना पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी, टँकर नियोजन, दुरुस्ती कामे व पर्यायी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। पाणी टंचाईवर वेळेत आणि प्रभावी उपाययोजना राबविणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे आमदार कुणावार यांनी याप्रसंगी स्पष्ट केले। या बैठकीस तहसीलदार डॉक्टर शकुंतला पराजे, जिल्हा परिषद वर्धाचे कार्यकारी अभियंता परांडे, सिंधी रेल्वेच्या मुख्याधिकारी पौर्णिमा गावित, गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेंडे यांच्यासह सरपंच, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक व कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामान्य नागरिकांना न्याय देणारे निर्णय आणि लोकहिताला प्राधान्य देणारी प्रशासनाची भूमिका पुढील काळातही कायम राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे।